नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। थकबाकीदार सभासदांचा अपमान थांबवा, बहे सेवा संस्थेविरुद्ध शेतकऱ्यांचा तीव्र आंदोलनाचा इशारा। वाळवा तालुक्यातील बहे येथील सर्व सेवा सहकारी संस्था मर्यादित बहे या संस्थेने थकबाकीदार सभासदांच्या नावांचे डिजिटल बोर्ड गावातून लावून त्यांच्या बदनामीचा प्रकार केल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये संतापाची लाट उसळली आहे। बहे, हुबालवाडी, खरातवाडी या 3 गावातील सभासदांची नावे सार्वजनिकरित्या प्रदर्शित करण्यात आली असून त्यामुळे अनेक सभासदांच्या कुटुंबियांचा सामाजिक अपमान झाल्याचे दिसून आले आहे। काही कुटुंबांमध्ये तर मुला-मुलींची विवाह मोडल्याचेही सांगण्यात येत आहे। या संदर्भात संतप्त शेतकऱ्यांनी वाळवा तालुका इस्लामपूर येथील सहाय्यक निबंधक कार्यालयात निवेदन देऊन संस्थेविरुद्ध तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली आहे। निवेदनात शेतकऱ्यांनी नमूद केलं आहे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहकारी संस्थांनी सक्तीची वसुली करू नये असं स्पष्ट आदेश दिले असतानाही बहे संस्थेने त्या विरोधात कारवाई केली आहे। तसेच संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी थकबाकीदार सभासदांना लाभांश देणार नाही अशी भूमिका घेतल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे। लाभांश मिळणे हा प्रत्येक सभासदांचा कायदेशीर हक्क असल्याचे शेतकरी संघटनांनी स्पष्ट केलं आहे। संस्था थकबाकी वसुलीच्या नावाखाली सभासदांचा अपमान करत असून अशा बेकायदेशीर प्रकाराविरुद्ध शासनाने कठोर कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। शेतकरी संघटना आता या प्रकरणात आक्रमक पवित्रा घेत असून लाभांश त्वरित मिळावा आणि बदनामी करणारे डिजिटल बोर्ड काढण्यात यावेत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे। या घटनेमुळे परिसरात शेतकरी वर्गात मोठी अस्वस्थता निर्माण झाली असून बहे गावासह परिसरात या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे। यावेळी न्यूज प्रतिनिधींच्या वतीनं संस्थेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी बोलण्यास टाळाटाळ केली। आज 14 ऑक्टोबर रोजी मी या तुमच्या मीडियाच्या मार्फत बहे सर्व सेवा संस्थेच्या जा गैरव्यवहार झालेला आहे, इथे बेकायदेशीरपणे जे काही उद्योग चाललेले आहेत या संदर्भात मी तुम्हाला थोडक्यात माहिती देत आहे। या बहे सर्व सेवा संस्था ही सहकार विना सहकार नाही उद्धार ह्या तत्वावर निर्माण झालेली, एकासाठी सर्व सर्वासाठी एक अशा ह्या तत्वावर सहकारी संस्था गावोगावी निर्माण झाल्या। हे शेतकऱ्यांचे मंदिर आहेत, पण ॲक्च्युली बघितलं तर हे शेतकऱ्याचे कत्तलखाने आता निर्माण झालेले आहेत। यांचा एक भाग म्हणून कालच परवा 27 सप्टेंबरला जी सभा झाली, वार्षिक सर्वसाधारण सभा झाली, त्या दिवशी सभासदांच्या थकीत जे सभासद आहेत गेल्या 2 वर्षापूर्वी जी थकीत आहेत त्यांची जी डिजिटल नावं लावण्याचा ह्यांचा जो प्रयत्न होता त्यांना आम्ही आदल्या दिवशी जाऊन विनंती केली। संचालक मंडळ हे आमचंच संचालक मंडळ आहे, पण त्यांना विनंती केली की तुम्ही अशा पद्धतीने डिजिटल लावू शकता, म्हैस कर्ज, इतर वाहन कर्ज किंवा पाईपलाईन कर्ज किंवा पीक कर्ज अशी कर्ज तुम्ही लावू शकता, पण आमची नावं डिजिटल लोकांची नावं काही लावू नका अशी विनंती केली। का तर समोर दिवाळीचा सारखा सण आलेला आहे, आधीच आम्हाला शासनाच्या धोरणामुळे आम्ही तोट्यात गेलो, तसंच नैसर्गिक संकटामुळे आमची शेती नापीक व्हायला लागली आहे, रानात पाणी साठलंय, अवकाळी पावसानं झोडपलेलं आहे। सरकार इकडे एका बाजूला कर्जमाफी देतो म्हणतंय, आम्ही काही पैसे घरात ठेवून बसलेलो नाही आणि बाकीदार झालो, यांना सर्वस्वी शासन जबाबदार आहे। आमचा ह्याच्यात काही चूक नाही, का तर आम्ही उत्पादन केलेल्या मालाला उत्पादन कमी झालं, जे काही उत्पादन झालं त्याला आम्हाला हमीभावाप्रमाणे दर मिळाला नाही, त्यामुळे आम्ही थकीत गेलो। आम्ही दारात आलेला एखाद्या कुत्र्याला किंवा एखाद्या भिक्षुकाला सुद्धा आम्ही जेवता वाढणारी शेतकऱ्याची जमात आहे, आमचे हे देणं सुद्धा आम्ही व्याजासह परत करणार आहे अशी विनंती आम्ही संचालक मंडळांना केलं। मायबाप सरकार आमच्याकडे बघणं झालंय, तुम्ही सहकारी संस्था आहे, चालक आहेसा, मायबाप आहेसा, तुम्ही आम्हाला दिवाळीला बोनस द्या चांगल्या प्रकारे आणि आमची अशी डिजिटल नावं लावू नका म्हणून आम्ही त्यांना विनंती केली, वारंवार विनंती केली, तरी सुद्धा संचालक मंडळाने वार्षिक सर्वसाधारण सभेच्या आदल्या दिवशी तिने ही लावलं। आम्ही त्यांना विनंती केली तरी तिने काय ऐकलं नाही, आम्हाला वरनं आदेश आलाय असं त्यांनी सांगितलं। त्यांना आम्ही धावतो। शेवट मुख्यमंत्र्यांनी सुद्धा जाहीर केलं की कुठलेही 101 प्रकरण करू नका, शेतकऱ्याला काही तगादा लावू नका, तरी सुद्धा ह्या मनमानी कारभार विद्यमान चेअरमन आणि 2-3 संचालक आहेत, तिने हा सगळा कारभार हातात घेतलेला आहे आणि अशा ह्या बेकायदेशीर कारभाराची चौकशी व्हावी आणि
कायदेशीर मार्गानं यांना वटणी आणावं असा आमचा प्रशासनाला आग्रह आहे. तशा पद्धतीनं आम्ही त्यांना अर्जही दिलेला आहे आणि ह्या संस्थेनं डिव्हिडंड आमच्या हक्काचा दिला नाही. तसेच सभासदांची बेकायदेशीरपणे फसवणूक केली आहे. तसेच आमच्या ह्या आबरू घालवली आहे. आमची आबरू गेल्यामुळे आमचं आर्थिक झालंय, सामाजिक झालंय, मानसिकदृष्ट्या नुकसान झालंय. म्हणून आम्ही AR साहेबांना अशी विनंती केली, या संस्थेवर एकतर प्रशासकांना नाहीतर आम्हाला परवानगी द्या ह्यांच्या संचालक मंडळावर आणि चेअरमनावर आबरू नुकसानाचा दावा घालावा आणि येणाऱ्या 2-3 दिवसात निर्णय घ्यावा. अन्यथा आम्ही संचालकांच्या पुढं इथं संस्थेपुढं येऊन आम्ही त्यांना काल सभेत त्यांना सांगितलंय, आम्हाला एक डिव्हिडंड तर द्या, नाहीतर इथं कीटकनाशकांची दुकान आहे संस्थेचं, त्यातनं आम्हाला एक रोगरची बाटली द्या, नाही हमलाची बाटली द्या. आमची जर तुम्हाला आत्महत्याच पाहिजे असेल तर आम्ही संस्थेपुढे आत्महत्या करतो, पण आम्हाला डिव्हिडंड मिळाला पाहिजे एवढंच सांगतो. नजीच्या काळात आंदोलन आम्ही तीव्र करू एवढंच बोलतो. माननीय रघुनाथदादांच्या नेतृत्वाखाली हे आम्ही सगळं काम केलेलं आहे. का तर शेतकरी संघटनेचे नेते ते असल्यामुळे आम्ही त्यांच्याकडे गेलो, तिने आम्हाला मार्गदर्शन केलं. का तर आम्हाला माहितीच नव्हतं याच्यातलं काय. तिने आम्हाला माहिती दिली की डिव्हिडंड हा हक्काचा आहे. मग आम्ही AR कडे गेलो, तिथून AR साहेबांनी आम्हाला, संभाजी पाटील म्हणून AR आहेत, तिने आम्हाला चांगलं मार्गदर्शन केलं. त्यामुळे त्यांचं मी अभिनंदन करतो, रघुनाथदादांचं या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि शेतकरी एकजुट झाल्यामुळं ह्यांना आम्ही गुडघं टेकायला लावू, प्रसंगी सरकारांना सुद्धा आम्ही गुडघं टेकायला लावू एवढंच सांगतो. इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज आमच्या गावची दुर्दैव घटना म्हणजे असं आहे की या सुकावलेल्या शेतकऱ्याला 4-8 दिवसाच्या कालावधीच्या तोंडावरती दिवाळीचा सण येऊन थटलेला आहे. पण या सहकारी संस्थातून काही जो डिव्हिडंड रक्कम जी वर्ग होती त्या रकमेची आज हा सुकावलेला शेतकरी अत्यंत दीर्घ पद्धतीनं त्याची वाट बघतो. पण या माजलेल्या आणि गुरगुरलेल्या या प्रशासनाला कधीही सर्वसामान्य शेतकरी, गावगाड्यातला शेतकरी भीक घालणार नाही. आणि जो काही संस्थांचा चाललेला मनमानी कारभार आहे हा कुठेतरी थांबावा आणि त्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या परपंचात होणाऱ्या दिवाळीचा सण हा अत्यंत चांगल्या पद्धतीनं व्हावा एवढ्या आम्ही सर्वपक्षीय शेतकरी संघटनेच्या वतीनं विनंती करतो. आज गेले 8 ते 10 दिवस झालं या इस्लामपूर शहरामधून शेतकरी संघटनेचे नेते आदरणीय रघुनाथदादांच्या नेतृत्वाखाली एअर ऑफिस पासून जे आम्ही काय षडयंत्राचं आंदोलन चालू केलं आहे त्या आंदोलनाला कसल्याही प्रकारे या संस्थांनी आमच्या दखल घेतलेली नाही. पण आम्ही एवढंच सांगतो, दिवाळी झाली म्हणजे काही सगळं नाही. या ठिकाणी जिल्ह्याचे जे काय आयुक्त आहेत त्यांना ज्या जिल्हा ठिकाणी नेमून बसवलेला आहे, जर का शेतकऱ्याच्या खात्यावरती डिव्हिडंडची रक्कम जर वर्ग नाही झाली तर या आयुक्तांच्या कार्यालयावरती पैतान मोर्चा आम्ही घेऊन जाऊन त्यांना आम्ही चांगल्या पद्धतीचा जाब विचारणार आहे. आमच्या हक्काचा जर आम्हाला डिव्हिडंड भेटत नसेल, संस्थेत चाललेला गाडताल कामगार जर थांबत नसेल, सर्वसामान्य गावगाड्यातल्या शेतकऱ्याचं डिजिटलच्या माध्यमातून तुम्ही जी नावं जी प्रसिद्धी केलीत ती तात्काळ जर हटवत नसाल, या सगळ्या वस्तूचा आम्ही आयुक्तांना जाब विचारणार आहे एवढंच सांगतो आणि थांबतो. डिव्हिडंड हा की शेतकऱ्यांच्या म्हणजे भाग भांडवलावरती कर्ज काढून हा डिव्हिडंड वाटला. पण थकीत कर्जदार आहेत किंवा त्यांचं मग त्याच्यावरती हा भाग भांडवलाचा आणखीन बोजा हा जो थकीत शेतकरी आहेत त्याच्यावर बी उराव पडणार आणि चालू जी शेतकऱ्याची जिनी पूर्णपणे सोसायटी नील केल्या त्यांना बी पडतो. पण हा थकीतदारांच्या किती म्हणजे त्याचं होणारं व्याज आजपर्यंत तो थकलेला आहे, त्याचं व्याज इथून पुढे तो जी रक्कम भरल तिथपर्यंत आणखीन ह्या भाग भांडवलावरचे सुद्धा कर्ज हे म्हणजे त्याला दुय्यत कर्ज फेडायला लागणार आहे ह्या भाग भांडवलामुळे कर्ज काढल्यामुळं. आणि अशा प्रकारचं त्यांनी मनमानीचा कारभार करतात. आणि मी एक असा आहे की माझ्या आजोबाने एक काळ असा होता की रामराव आबा पाटील म्हणून माझे आजोबा होते की तिने ह्या भय सर्व सेवा सोसायटीचे गावाचं कर्ज भागविलं, त्याचा मी नातो आहे. आणि त्यांचं एक साधं तैलचित्र सुद्धा तिने लावलं नाही. पण असे मनमानी ह्यांची चालल्या आणि ह्याच्यावरती परत काहीतरी शासनात तोडगा काढावा, शासन काहीतरी विचार करावा की जेणेकरून शेतकऱ्यांचं हित होईल. आणि ह्यात जर दुष्काळीचा हा ओला दुष्काळ परत येणारा परत पुन्हा आणखीन वाळला दुष्काळ, दोन्ही दुष्काळात आम्ही सर्व शेतकरी ग्रासलो गेलेला आहे. याचा सुद्धा शासनाने विचार करून यांच्यावरती काहीतरी कटिबंध असा उपाय करावा अशी मी शासनाला विनंती करत आहे. सर्व सोसायटीचे मी आभार मानतो. आभार मानण्याचं कारण गेली बरेच वर्ष म्हणजे आता आम्हाला असं कळतंय असं ही सोसायटी स्थापन झालेली आहे. त्या स्थापनेमध्ये बरेच दिग्विजय चेअरमन होऊन गेले. त्या चेअरमनांचे बी इथं फोटो लावलेले आहेत बहे सोसायटीत. आणि
त्यांनी आजपर्यंत असला कधी उपक्रम केला नाही, पण आजच्या काळात हा उपक्रम आम्हाला इतका म्हणजे इतका हे केलाय त्यांनी की बोलायचं काम नाही. या सभासदांची पाक लायकी काढली आहे त्यांनी. काय तर थकीत कर्जाचा प्रश्न आहे. सर आम्ही मान्य करतो, तुम्हाला आम्ही कारखान्याला ऊस घालवतो, ऊसातून येणारे बिल तुम्ही कट करून घेताय आणि केलेत. आणि काय आहे शेवटी निसर्गाचं सानिध्यात, ह्या निसर्गाच्या सानिध्यात कुणाच्यात पाणी आहे कुणाच्यात काय, अर्धा एकर जमीन माझी पाण्याखाली गेली आहे. या संचालक बॉडीचा एक संचालक आहे की जे 3 लिकीज आहेत, त्यांना वारंवार ही करून सगळं त्यांनी आज तागायत लिकीज काढलेलं नाहीत. त्यात माझं नुकसान झालेलं आहे. आणि तुमचा हे पावसाच्या ह्याच्यामध्ये निसर्गामध्ये बरीच शेती माझी ह्याच्यात पिकामध्ये नुकसान झालेलं आहे. आणि वैयक्तिक असं आहे की मुलींची लग्नाचा प्रश्न असेल किंवा मुलांच्या लग्नाचा प्रश्न असेल, हे असं वागल्यानंतर येणारे पाहुणेही सकट आमच्याकडे हे म्हणतात, तुम्ही जर असं असाल तर तुमच्या लग्नाचं कसं तुम्ही थकीत धरायचा, तुमच्याकडे पैसे नसणार, आम्ही कसं मुलांची लग्न करायची आणि तुम्ही काय आम्हाला देणार आहे. आणि असं घडलेलं आहे. तर ह्या सभासदांनी संचालक बॉडीनं त्याचा विचार करावा. आम्हाला काय, आम्ही काय कर्ज घेतलंय तुमचं फेडणार आहे, ठेवणार नाही. आम्ही अजून तुम्हाला सांगतो, तुम्ही आताही काल परवा का आलेलं कृष्णा कारखान्याचं बिल आलं 111 रुपयाचं, ते तुम्ही कट करून, आम्ही तुम्हाला विचारालो कट केलं का काय केलं. आम्ही कर्जदार आहे, दिलंय तुम्हाला, भागावलंय, तुम्ही त्याचा हे करा. पण तुम्ही आमच्या हक्काचं तुम्ही भाग भांडवलावर कर्ज काढलं. भाग भांडवलामध्ये आम्ही बी सभासद आलो आणि त्याच्यावरती तुम्ही मग आम्ही किती भागवायचं, थकिताचं कर्ज भागवायचं, त्याच्यावर व्याजाचं कर्ज भागवायचं आणि तुम्ही आणि त्याच्यावर आमचं कर्ज काढलंय ना, आम्हाला तुम्ही फंड नाही म्हणताय, हा कुठला न्याय आहे. तर त्याचा त्यांनी विचार करावा. अजून त्यांना सबूत देऊन दे, हा याचा सगळ्यांचा त्यांनी थकितांचा बोनस द्यावा ही विनंती करतो. जय हिंद. दिनांक 10/10 या तारखेला मी वैयक्तिक सयाजी अशोकराव पाटील या नावाने एक अर्ज केला होता की माझ्या 5 एकर शेती ही आत्ता निसर्गाच्या ह्यानं पडून असल्यामुळे मला की कृष्णा कारखान्याचं येणारं बिल हे माझ्या खात्यावर वर्ग करा किंवा माझा डिव्हिडंड खातं आणि हे बिल माझ्या खात्यावर वर्ग करा म्हणून मी असा त्यांना एक अर्ज केला होता. तर ते मला म्हणले की तुम्ही AR ऑफिसकडे जावा. मी AR ऑफिसला ह्यांचा मी पाठपुरावा करून काल AR ऑफिसना सुद्धा हे पत्र दिलं. तर ते म्हणले मी तुम्हाला 1-2 दिवसात देतो, कल्पना देतो आणि खाली सांगतो त्यांना. AR ऑफिसनं जर नाहीही जर त्यांनी जर त्यांचं जर म्हणणं मान्य केलं तर पुढे मी DDR कडे जाणार किंवा आयुक्ताकडे जाणार. पण हे पैसे माझं हक्काचं घेतलं पाहिजे, कारण माझ्या पिकाचं म्हणजे माझं पूर्ण क्षेत्र आहे, हे माझं पूर्ण क्षेत्र आहे. मोबाईलवर मी हे केलंय, फोटो काढलाय, पूर्णपणे 5 एकर क्षेत्र माझं पडून आहे आणि पाण्याखाली. त्यात कोणतंही मला पीक करता येत नाही. हे जर नुकसान भरपाई जर माझी सर्व सेवा सोसायटी देत असली तर त्यांना हे बिल आणि डिव्हिडंड मी माफ करतो की तिने त्याच्यावरती वर्ग करावं. माझं होणारं व्याज वगैरे किंवा बाकीचं नुकसान ह्याला जर सोसायटी जबाबदार असलं तर तिने हमी पत्र घ्यावं की तिने मला बाबा काय नाही तुमचं बिल आम्ही हा कर्जात वय करतो ना, आम्ही तुमचं येणारं जे नुकसान झालंय ते आम्ही तुम्हाला भरून द्यायला तयार आहे, असं जर हमी पत्र जर सोसायटी घेत असलं तर तिने अवश्य हे बिल कट करून घ्यावं. ते त्यात माझी कोणतीही हरकत नाही. सर्व सेवा संस्थेचा सभासद आहे. आमचे वडील सभासद होते. आमच्या बऱ्याच वर्षापासून ह्या संस्था चांगली आहे. जवळजवळ 125 वर्षे झालं ही संस्था स्थापन झालेली आहे. स्वातंत्र्याच्या आधीची संस्था आहे. सहकारी संस्था चांगल्या उद्देशानं स्थापन झाली. विना सहकार नाही उद्धार हा संस्थेचं ब्रीदवाक्य आहे. हे त्यांना आम्ही समजून सांगितलं आणि हे जे डिजिटल लावलंय हे अत्यंत चुकीचं बेकायदेशीरपणे आहे. ह्यांना विनंती केली तरी सुद्धा हिने हे लावलेलं आहे. म्हणून आम्ही DDR कडनं त्यांची मान्यता नाही असं सांगितलं. AR कडनं त्यांना पत्र रूपात तिने दिलेलं आहे. 6 तारखेला दिलेलं आहे, तरी सुद्धा हिने हे काढलेलं नाही. आमची मानहानी झाली, आमची नुकसान झालं. आम्हाला मानसिकदृष्ट्या आम्ही विकलांग झालो, आर्थिकदृष्ट्या झालेलोच आहे. मानसिकदृष्ट्या सुद्धा आम्हाला हिने त्रास दिलेला आहे. आम्ही आत्महत्या करावी असं ह्यांचं धोरण आहे. पण आम्ही आता आत्महत्या करणार नाही, तर आम्ही यांना ओढून मारू. नजीकच्या काळात जसं शेजारच्या देशात झालं असं होण्याची शक्यता आहे. तुम्ही मनमानी कारभार करू नका म्हणून आम्ही त्यांना वारंवार विनंती केली. पण ही डिजिटल काढा, पण अद्याप तिने काढलेलं नाही. यासाठी आमच्या सर्व सभासदांच्या वतीनं आम्ही यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा घालणार आहे आणि याची परवानगी आम्ही AR साहेबांना मागितली की आम्हाला
तुमच्या पत्रानं सुद्धा हे जर वाकत नसेल तर आम्ही ह्याच्यावर पुढला पर्याय काय करावा, तर आम्ही त्यांना विनंती केली की आम्हाला अब्रू नुकसानीचा दावा घालाय तुमची परवानगी द्या तुमच्या खात्याची, म्हणून आम्ही त्यांना विनंती केली. आणि तर आम्हाला हे फाडता आलं असतं का, तर संघटनेला आम्ही हे काही नवीन नाही, पण आता आमचे सगळ्यांची अब्रू गेलेली आहे, हिने घालवलेली आहे. विनंती करून सुद्धा हे संचालक मंडळ बेकायदेशीरपणे निर्णय घेतंय आणि बेकायदेशीरपणे कारभार चाललेला आहे. संचालक मंडळ सुद्धा मी म्हणणार नाही, सो कॉल्ड एक चेअरमन आणि एक 2-3 बगल बच्चे आहेत, इतर संचालकांना सुद्धा विचारलं जात नाही. जे निवडून आलेत संस्थेत त्यांना इथं विचारलं जात नाही. एक मनमानी किंवा जी प्रस्थापित आहेत त्यांचंच इथं चालतं. जे सामान्य सभासद आहेत किंवा सामान्य संचालक निवडून आलाय इतर कॅटेगरीतनं त्यांना विचारणं सुद्धा जात नाही. किंवा इथं 5-8 असं फरकानं इथं संचालक मंडळ आलंय. 5 लाख मध्ये 4 संचालक ह्यांच्याच बाजूने आहेत, 2 संचालक आमच्या बाजूने आहेत, राहिलेल्या 8च्या 8 आमच्या बाजूने आहेत. तरी सुद्धा एक 2-3 संचालकांच्या मनमानी कारभाराला सगळं सभासद कंटाळले आहेत. म्हणून आम्ही या संस्थेवर एकतर प्रशासकांना नाहीतर अब्रू नुकसानीचा आम्ही दावा घालतोय. शेतकरी एकजुटीचा विजय असो, शेतकरी एकजुटीचा विजय असो. अरे डिव्हिडंड आमच्या हक्काचा नाही कोणाच्या बापाचा. हाक तुमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.